नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 30 मार्चला आलेला आहे स्वामींचा प्रगट दिन. तर आपल्याला यासाठी स्वामींसाठी काही सेवा देखील करायची आहे. आता या सेवेला तुम्ही केव्हापासून सुरुवात करू शकता, तर 21 मार्च पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्वांना माहीतच आहे की 31 मार्च या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. आणि या निमित्ताने भरपूर आपण दत्त सेवेकरी, स्वामी सेवेकरी, स्वामी भक्त या काही प्रभावी सेवा देखील करत असतो. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी 21 दिवसांच्या सेवा सुद्धा चालू केलेल्या असतील. आता ज्यांना 21 दिवसांची सेवा करणं शक्य नाही, आता काही जॉब करत असतील किंवा नोकरी निमित्त किंवा काही कामानिमित्त, कुणाची लहान बाळ असतील, तर त्यांना 21 दिवसाची सेवा करणं जी आहे तर ती शक्य होत नसेल, तर अशांनी किमान 11 दिवसांची या स्वामींची प्रभावी सेवा करायची आहे. या सेवा आपल्याला किती तारखेपासून करायला सुरुवात करायची आहे, सेवा कोणती करायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, ज्यांना 21 दिवसांच्या सेवा करायला अजिबात वेळ मिळत नाही, त्यांनी किमान स्वामींची 11 दिवसांची अत्यंत प्रभावी या सेवा करायच्या आहे. पहा, जर का तुम्ही खूप अडचणीत असाल, नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, काही करून तुमची कामं जी आहे तर ती पूर्ण होत नसेल, काहींना मूलबाळ होत नसेल, म्हणजेच काय तर संतान सुख जे आहे तर ते तुम्हाला मिळत नसेल, विवाहामध्ये सतत अडचणी अडथळे निर्माण होत असतील, तर अशा बऱ्याचशा समस्यांसाठी तुम्ही ही एक सेवा जी आहे तर ती करू शकता. सेवा करताना ती अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायची आहे. काहीच अजिबात वेळ नसतो, परंतु या 11 दिवसामध्ये तुम्ही तुमचा थोडा वेळ काढून किंवा थोडं सकाळी लवकर उठून तुम्ही तुमच्यासाठी या सेवा आवर्जून करायच्या आहेत. बघा, आपण जितकी सेवा करतो तेवढी सेवा ही कमीच असते. आपण जी सेवा केली याचं फळ श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला योग्य वेळ येईल त्यावेळेस नक्कीच देत असतात. आपण त्यांच्यासाठी एक सेवा म्हणून ही सेवा करायची आहे. आपल्याला स्वामी महाराज हे भरभरून देत असतात, परंतु आपण स्वामींसाठी काहीतरी देणं लागत असतं. असो, स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला भरभरून देत असतात, परंतु स्वामींसाठी काहीतरी देणं लागत असतं आणि म्हणूनच आपण ही सेवा करू शकतो. तर बघा, ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी सकाळी थोडं लवकर उठून आपल्याला ही सेवा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे. आता ही सेवा किती तारखेपासून सुरू करायची आहे, तर ही सेवा जी आहे तर ती आपल्याला 21 मार्च पासून सुरू करायची आहे आणि 31 तारखेला स्वामींचा प्रगट दिन आलेला आहे. तर या दिवसापर्यंत आपल्याला ही सेवा संपूर्ण करायची आहे. ही सेवा झाल्यानंतर आपल्याला या सेवेचं उद्यापन म्हणा किंवा सांगता म्हणा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने जी आहे तर ती करायची आहे. तुम्ही 31 मार्चला स्वामींना त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करू शकता, उद्यापन चांगलं करू शकता. या दिवशी आवर्जून आपण स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू, पुरणपोळी, घेवड्याची भाजी असा नैवेद्य देखील अर्पण करू शकता आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे. तर तसेच सेवा कोणती करायची, तर या सेवेसाठी आपल्याला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याकडे असायला हवा. ज्यांच्याकडे आहे त्यांना माहीतच असेल, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ऑनलाईन किंवा तुमच्या जवळपास कुठे जर स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल तर तुम्हाला तिथे मिळून जाईल, किंवा तुम्ही एखाद्या जिथे कुठे देवांचं धार्मिक साहित्य मिळतं तिथे सुद्धा तुम्हाला स्वामींचा ग्रंथ जो आहे तर तो मिळून जाईल. तर तो आपल्याला आणायचा आहे. या
ग्रंथामध्ये 21 अध्याय जे दिलेले आहेत तर ते अगदी छोटे छोटे आहे. स्वामींचं जे केंद्रामधला सारामृतचं पोथी आहे तर त्यामध्ये छोटे आहेत आणि आपण जी बाहेर दुसरीकडे जी स्वामी चरित्र सारामृताची पोथी घेतो तर ती थोडी मोठी आहे. म्हणून तुम्हाला एक सांगेन की जी केंद्रामधली पोथी आहे तर ती फक्त तिला काही जास्त वेळ लागत नाही. 1 ते सव्वा तासामध्ये संपूर्ण 1 ते 21 अध्यायाचं आपलं पारायण होतं. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी केंद्रामधून घ्या किंवा तुम्ही मोबाईलवरती सुद्धा डाउनलोड करू शकता, मोबाईलवरही तुम्ही वाचू शकता. तर अशा तुम्हाला ही पोथी ज्यांना शक्य आहे त्यांनी घ्या. अगदी छोटे छोटे अध्याय आहेत. जो कोणी खूप अडचणीत असेल, नडलेला असेल त्याला देखील तुम्ही ही सेवा करायला सांगू शकता आणि आवर्जून एक तरी सेवेकरी आपल्या हातून घडवण्याचा प्रयत्न करा. आपण स्वतः हा सेवा करायची आहे आणि इतरांना देखील या सेवेचा मार्ग आपण दाखवायचा आहे, जेणेकरून त्यांच्या जीवनातील देखील ज्या काही अडचणी, दुःख, संकटे आहेत तर ते स्वामी महाराज नक्कीच दूर करतील. आणि बघा याच देखील काहीतरी पुण्य आपल्याला त्याचं आपल्या वाट्याला मिळत असतं. तर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय रोज पठण करायचे आहे. या ग्रंथाचं एक पारायण आपण रोज करायचं आहे. असं आपल्याला 11 दिवस 11 पारायण करायचे आहे. आता ज्यांना 21 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत 31 मार्च मध्ये किंवा 31 मार्च पर्यंत जर मध्येच महिलांना काही अडचण आली म्हणजे काय पिरियड्स आला तर मग तुमची तारीख असेल तर तुम्ही हा सेवा आजपासून सुरू केला तरी देखील चालणार आहे. बघा ज्यांना अडचणी असेल, बाहेरगावी जायचं असेल त्यांनी हा सेवा आजपासून सुरू केला तरी देखील चालणार आहे. तुम्हाला ही सेवा करण्यासाठी फक्त 1 ते 1.5 तास, सव्वा तास लागणार आहे. जे नवीन स्वामी भक्त असतील त्यांना कमीत कमी सुरुवातीला 2 तास सुद्धा लागू शकतात. कारण आपला ते शब्द जे आहेत तर ते आपले पाठ नसतात किंवा आपल्या तोंडामध्ये नसतात म्हणून आपल्याला थोडा वेळ लागतो. आता जे स्वामी सेवेकरी आहे जे नित्य हे स्वामी चरित्राचं पठण करतात तर त्यांचं 1 तासामध्ये किंवा काहींचं 1 तासाच्या अगोदरही हे पारायण होतं. आपल्या वाचण्याच्या स्पीडनुसार असतं. आणि एक सांगेन खरोखर आपल्याला पारायण करायचं आहे तर 10-15 मिनिटं शिल्लक लागू द्या. परंतु आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपण ते समजून घ्या की नुसतं बडबड वाचून टाकायचं आणि मोकळं व्हायचं असं आपल्याला करायचं नाही. शांततेने आणि शांत चित्तेने आपल्याला मन लावून हे पारायण करायचं आहे, अगदी मनोभावे. तर असं तुमचं 1.5 तासामध्ये स्वामी चरित्राचं पारायण जे आहे तर ते कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला एवढा 1-1.5 तास तरी लागू शकतो. आता एखादा तुमचा वाचनाचा सराव असेल, समजा तुम्हाला वाचनाची सवय असेल की तुम्ही 1 तासामध्ये सुद्धा हे पारायण पूर्ण करू शकता. याबरोबर तुम्हाला एक स्वामी महाराजांची माळ म्हणजे पठण करायचे आहे. षडाक्षरी मंत्राचं पठण करायचं आहे. षडाक्षरी मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राची किमान तुम्हाला 11 माळी पठण करणं शक्य नसेल तर 1 माळ तरी आपल्याला आवर्जून करायची आहे. आता या सेवा करताना आपल्याला जास्त सेवा करण्याची गरज नाही. तुम्ही या ग्रंथाचं एक पारायण रोज करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 1 माळ स्वामींशी करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही 1 वेळा तारक मंत्र देखील म्हणू शकता. तर या 3 सेवा तुम्हाला 11 दिवसामध्ये करायच्या आहेत. ज्यांना खूप अडचणी आहेत त्यांनी अडचणी येतील, ज्यांना सुतक असेल त्यांनी तेवढे दिवस सेवा करायची थांबवा. सुतक पिटल्यानंतर किंवा तुमची पिरियड्सची तारीख झाल्यानंतर तुम्ही ही सेवा जी आहे तर ती कंटिन्यू करू शकता. किंवा आता कोणी जर चालू केलेली असेल आणि त्यांना मधात जर काही अशी अडचण आलेली असेल तर तुम्ही तेवढ्या दिवसांचा गॅप टाकायचा आहे आणि आपल्याला 5व्या ते 6व्या दिवसापासून आपल्याला सेवेला परत रुजू व्हायचं आहे. सेवा मनोभावे करायची आहे. आता ज्यांना अडचण असेल किंवा 11 दिवस ही सेवा करणं शक्य नसेल त्यांनी 7 दिवसाची करा, 5 दिवसाची करा, 9 दिवसाची करा. तुम्ही तुमच्या याच्यानुसार पारायण करण्याचा जो संकल्प आहे तर तो संकल्प तुम्ही घ्यायचा आहे. जर तुमच्याकडनं असे एखाद्या दिवशी सेवा करणं नाही झाली तर मग तुम्हाला बाहेर गावी जावं लागलं किंवा एखादं काही इमर्जन्सी काम आलं असेल त्या दिवशी तुम्ही सेवा नाही केली तरी चालेल. तुम्ही दुसऱ्या दिवशी 2दा सेवा करा. राहिलेलं दिवसाची जी सेवा आहे तर ती आपल्याला भरून काढायची असते, म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला करायचं आहे. सेवेचे नियम कोणते तर बघा, तुम्हाला पारायण काळामध्ये आता ज्या दिवसापासून तुम्ही पारायण करायला सुरुवात करणार आहे
तर पारायण करताना तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे। तुम्ही जर का तुमच्या एखाद्या इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर तुम्हाला बाहेरचं अन्न अजिबात खायचं नाही, परान्न घ्यायचं नाही। पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे। संकल्प हा घरी सोडायचा असतो आणि पहिल्या दिवशी सेवा सुरू करण्याच्या अगोदर संकल्प जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा असतो। त्यात तुम्ही कुठली सेवा किती दिवसांसाठी आणि कुठल्या इच्छेसाठी करत आहात ते तुम्हाला सांगायचं आहे। त्यानंतर तुम्हाला घरामध्ये नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे। तुमची सेवा चालू असेपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज अजिबात खायचं नाही। त्यानंतर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही। हे छोटे छोटे नियम तुम्हाला पाळायचे आहे। त्यानंतर पहा, बऱ्याच जणांचा कमेंट्स असतात की उपवास करायचा का, तर तुम्हाला या सेवा करत असताना उपवास धरण्याची काहीही गरज नाही। फक्त निस्तीम भक्ती तुम्हाला मनापासून करायची आहे। उपवास न करता या सेवा तुम्ही खाऊन पिऊन करू शकता। जसे की म्हणजे फक्त आपल्याला जे तामसिक आहार आहेत तर ते आपल्याला पारायण काळामध्ये घ्यायचे नाही। जसं आपण गुरुचरित्राच्या पारायणामध्ये कांदा लसण खात नाही किंवा हे खात नाही तर याला चालतं, परंतु आपण नाही खायचं। शक्यतो आता कोणतीही सेवा असेल तर ती सेवा म्हणजे सेवाच असते, पारायण असते। तर आता आपल्याला माहीतच आहे कोणते नियम आपल्या हिंदू धर्मामध्ये पाळले जातात, तर ते नियम आपल्याला पाळायचेच असतात। कशाला आपण उगाचच हे करायचं आहे, कारण आपण जर 5 दिवसाचं सेवा करणार असू तर आपण नाही खाल्लं कांदा लसण तर काय बिघडणार आहे मला सांगा। तर अशा सेवा तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे पूजा मांडणी करायची आहे का, तर ज्यांना शक्य होईल त्यांच्याकडे जागा मोठी असेल त्यांनी 11 दिवसाची पूजा मांडणी केली तरी चालेल। परंतु बघा, प्रत्येकाकडे मोठं घर आहे, मोठी जागा आहे, समजा आता कारण प्रत्येकाकडे मोठी जागा मोठं घर नसतं, हात लागतो किंवा लहान मुलं असतात, मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती फोटो ठेवून त्या ठिकाणी रोजच्या रोज तुम्ही स्वामींची पूजा करू शकता, हे पारायण करू शकता। तर या पद्धतीने तुम्हाला या ज्या सेवा आहेत तर त्या करायच्या आहे। या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील, काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून विचारू शकता। काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता। आता तुम्हाला स्वामींची सेवा पारायण चालू करायचं आहे, पण त्या अगोदर तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे। स्वामींना एक नारळ, खडीसाखर घेऊन जायचं आहे, फूल घेऊन जायचं आहे। स्वामींसमोर तुम्हाला खडीसाखर, नारळ ठेवायचं आहे। त्या नारळावरती तुम्हाला विड्याचं पान ठेवायचं आहे, 1 रुपया ठेवायचा आहे, लाल सुपारी ठेवायची आहे, फूल ठेवायचं आहे आणि स्वामींसमोर हे ठेवायचं आहे। तुमची जर का खूप एखादी मोठी इच्छा असेल, खूप त्यासाठी तुम्ही हे पारायण करणार असाल तर तुम्हाला ती इच्छा स्वामींना सांगायची आहे आणि हे पारायण तुमच्याकडे माझ्याकडून तुम्ही स्वामी निर्विघ्नपणे करून घ्या। यामध्ये कुठलेही विघ्न अडीअडचणी येऊ देऊ नका, अशी स्वामींना तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये प्रार्थना करायची आहे की माझं हे पारायण सुखरूपपणे होऊ द्या, मला कुठलीही अडचण समस्या येऊ देऊ नका आणि खरोखर तुम्ही ही सेवा जी आहे तर ती माझ्या हातून करून घ्या, असं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे। आता ज्यांच्याकडे लहान मुलं असतील, ज्यांना या सेवा करायच्या आहे, मग त्यांनी कशी करायची, तर पहा, ज्यांना लहान बाळ असेल त्यांनी जर का सेवा करताना लहान बाळ तुमचं रडलं तर तुम्ही त्याला घेऊ शकता आणि बाळ तुमचं शांत झाल्यानंतर पुन्हा तुम्ही ही सेवा करू शकता कंटिन्यू। सेवा तुम्हाला मध्ये सोडायची नाही। तुम्हाला सेवा जी आहे, तुम्ही जो संकल्प घेतलेला आहे सेवेचा, तर ती सेवा तुम्हाला तेवढ्या दिवसांची पूर्ण करायचीच आहे, खंडामधात पडू द्यायचा नाही। आणि आता जसं की आता सुतक पिरियड्स आला आपला, तर ते आपल्या हातचं नसतं, तर तेवढ्या दिवसांचा आपल्याला गॅप टाकायचा आहे आणि आपण जेवढ्या दिवसांची सेवा संकल्पामध्ये बोललेलो आहोत तर तेवढ्या दिवसांची सेवा आपल्याला ती पूर्ण करायची आहे, मध्येच आपल्याला सोडून द्यायची नाही अर्ध्यावरती। आता बरेचसे जण तसं देखील करतात की संकल्प करता मध्ये काही अडचण आली तर ती आता एवढ्या दिवस सुटली, तेवढ्या दिवस सुटली, मग आता परत करू की सोडून देऊ, असं आता माझी सुटली मग सोडून देते, असं करायचं नाही। आपण जो संकल्प घेतलेला आहे, आपण ज्यावेळी आपण संकल्प घेऊन सेवेला सुरुवात करतो तर आपण त्या सेवेशी बांधले जातो, म्हणून आपण हा
संकल्प घेत असतो। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला जी जमेल, आता ज्यांना नाही शक्य स्वामी चरित्राचं 21 अध्यायाचं दररोज पठण करणं, तर त्यांनी किमान 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। तारक मंत्राची सेवा केली तरी देखील चालणार आहे, किंवा तुम्ही 7-7 अध्यायाचं 3 दिवसा मिळून एक पारायण केलं तरी देखील चालणार आहे तुम्हाला, किंवा रोज 1 अध्याय 3 अध्याय तरी आपण आता वाचतो नित्य सेवेमध्ये, तर 3 अध्याय वाचले तरी तुमचे जेवढे पारायण होतील आता ह्या 10-11 दिवसामध्ये तेवढे तुम्हाला करायचे आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने ह्या सेवा करण्याचा प्रयत्न करा। स्वामींना आपण कोणतीही स्वामींची सेवा केलेली, मनापासून केलेली, स्वामी कधीच आपल्याला नाराज करत नाही। सेवेचं फळ हे योग्य वेळ आली की स्वामी भरभरून देतात। फक्त आपण काय बघतो की हे माझ्यासाठी चांगलं आहे, परंतु ते स्वामींना कळत असतं ते आपल्यासाठी जे चांगलं असतं तेच आपल्याला देत असतात। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया छानशा माहिती सोबत, छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साई।